विधान परिषदेच्या 10 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलेली असली तरी या निवडणुकीबाबत एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे। या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना संधी दिली जाणार होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्षामध्ये ओबीसी नेत्याला घेण्यासाठी शिवसेनेची तयारी सुरू होती आणि त्यासाठी ओबीसी चेहरा म्हणून हाकेंना संधी दिली जाणार होती। मात्र शिवसेनेतील काही नेत्यांच्या विरोधामुळे हाकेंच्या उमेदवारीचा प्रस्ताव रखडला। दरम्यान या वृत्ताला हाकेंनी देखील दुजोरा दिला आहे। महाराष्ट्रामधल्या 450 जातींचा आवाज बनण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। त्यांचे प्रश्न सुटण्याच्या दृष्टिकोनातून जर एखाद्या पक्षाचा काही प्रस्ताव असेल, काही ऑफर असेल तर लोकशाहीमध्ये आम्ही त्याचा सकारात्मक विचार करू शकतो। पण महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या, बलुते आलुत्यांच्या, भटक्यायुक्त जाती जमातींच्या अनेक समस्या आज महाराष्ट्रामध्ये जशाच्या तशा आहेत आणि वेगवेगळ्या पक्षातले नेतृत्व असतील, आमदार खासदार असतील, नेते मंडळी असतील, या ओबीसींच्या प्रश्नावरती खुलेपणानं वास्तव भूमिका घ्यायला कोणीही तयार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।